Dr. Savita Patil ma'am to introduce our chief guest, Honorable Mr. Ganesh Hingmire sir. संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे. संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत. पण इथं आता जे रजिस्टर केलेले सगळे विद्यार्थी, शिक्षक, फॅकल्टी आहेत, दे ऑल आर most luckiest person to listen to Ganesh Hingmire sir and other dignitaries on the desk here. So महाविद्यालयाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं इथं मनापासून स्वागत करते आणि विचारमंचवरील सर्व मान्यवरांचं मनापासून परत एकदा शब्द सुमनानं स्वागत करते. आणि आताच IPR चे जे कन्व्हेनर आहेत डॉक्टर कुशल पाकले सर, त्यांनी आता ही जस्ट डिलिव्हर्ड की व्हॉट इज अ लोगो ऑफ अवर वर्कशॉप, तर मिनिमम फॉर्मॅलिटी अँड मॅक्सिमम कंटेंट. सो तो एक सिनॅरिओ लक्षामध्ये ठेवून आय विल बी ट्राय टू बी ॲज शॉर्ट ॲज आय एम, कारण सरांचा जो एक बायोडेटा किंवा ओळख आहे ती इतकी मोठी आहे आणि सिन्स 2019 आय एम इन कम्युनिकेशन विथ सर. आणि लास्ट टाइम पण आम्ही असा एक सेमिनार घेतलेला होता, तर त्यामुळे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये सातत्य नाही. त्यामुळे अगदी महत्वाच्या हायलाइटेड गोष्टी ज्या मुलांसाठी खूप महत्वाच्या असतील आणि फॅकल्टीसाठी सुद्धा खूप इन्स्ट्रुमेंटल असेल, त्यामधूनच मी आज सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. सरांना 2015 आणि 2016 मध्ये IPR साठी भारत सरकारचा सलग 2 वर्ष अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांनी त्यांचं LLBचं शिक्षण आपल्या पुण्यामधील ILS लॉ कॉलेज या प्रतिष्ठित कायदा कॉलेजमधून केलेलं आहे आणि त्यांचं LLM त्यांनी UK मध्ये कम्प्लीट केलेलं आहे, इंग्लंडमध्ये. त्याचबरोबर त्यांचं फक्त लिगल बॅकग्राऊंड नाहीये तर सायन्स बॅकग्राऊंड पण सरांना आहे. सरांनी त्यांची परस्यूड इज BSc इन केमिस्ट्री आणि केमिस्ट्री किंवा केमिकल मधला माणूस सुद्धा IPRचं केमिकल हे अतिशय उत्तमरित्या बॅलन्स करू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंगमिरे सर. त्यांनी MPhil सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना O ग्रेड मिळालेले. O ग्रेड म्हणजे वी ऑल नो आउटस्टँडिंग फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. त्याचबरोबर अनेक प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा पेटंटमध्ये त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत. मी थोडक्यात नामोल्लेख करेन. जपान पेटंट ऑफिस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर, यामधून त्यांनी त्यांचं प्रोफेशनल IPR संदर्भातलं त्यांनी नॉलेज अक्वायर केलेलं आहे. त्याचबरोबर IPR रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये 1000 पेक्षा जास्त सेशन आणि माहिती त्यांनी डिलिव्हर केलेल्या आहेत. या सगळ्यांमध्ये त्यांनी ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी ही त्यांची कॅम्पमध्ये ही एक कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून ते IPR संदर्भातले प्रमोशन सातत्याने करत असतात. 2016 पासून भारत सरकार पुरस्कृत त्यांनी एक स्टार्टअप सुरू केलेला आहे ज्याला गव्हर्नमेंट रेकग्निशन आहे आणि ते GMGC या IPR सर्व्हिसेस या माध्यमातून ते स्टार्टअपचं काम करतात. याचबरोबर 200 पेक्षा जास्त आर्टिकल्स त्यांची अनेक न्यूजपेपरमध्ये, लिडिंग न्यूजपेपरमध्ये IPR संदर्भामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर 2 पुस्तकही त्यांच्या नावावर आहेत, ज्याच्यामधलं एक आहे ते इकॉनॉमिक्स मधलं आणि दुसरं आहे ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटवरचं. याशिवाय YouTube चॅनल सुद्धा ते या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सातत्यानं चालवतात. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट वाटते की GI, ज्याला जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन आपण म्हणतो, ही पेटंट याच्यामधली एक नवीन संकल्पना आहे. या संकल्पनेवर सरांचा विशेष अभ्यास आहे. म्हणजे मला जी माहिती होती ती त्यांची 30 पेटंट GIs त्यांचे मंजूर आहेत असं कळलं, पण आता सरांनी सांगितलं की देर आर 100 GIs टू हिज क्रेडिट अँड अमंग स्टेट्स 60 GIs आर ग्रँटेड आणि बाकीच्या अवेटेड असं आपण म्हणा हरकत नाहीये. GI कॉन्सेप्ट पण सर बोलता सांगतील. त्याच्यामध्ये GI मध्ये विशेष उल्लेखनीय GIचा फक्त मी आय विल गिव्ह द एक्झाम्पल्स. अलिबागचा जो व्हाईट ऑनियन आहे, पांढरा कांद्याला सरांनी GI मिळवून दिलेला आहे. याशिवाय नागपूरच्या संत्रीला सुद्धा सरांनी GI मिळवून दिलेला आहे. आणि पेणचा गणपती आपला सगळ्यांचा लाडका बाप्पा, त्याचा सुद्धा युनिक GI असं सरांनी मिळवून दिलेलं आहे. आणि बोरसुरीची तूर डाळ, त्याला सुद्धा सरांनी GI मिळवून दिलेला आहे. आणि
मराठवाड्याची दगडी ज्वारी अशी त्याला सुद्धा सरांनी जीआय मिळवून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणता येईल की आपल्या पुण्याची प्रसिद्ध असणारी पगडी, पुणेरी पगडी आपण ज्याला म्हणतो, तरी पुणेरी पगडी आहे. त्या पुणेरी पगडीला सुद्धा जीआय मिळवून देण्याचं, युनिक आयडेंटिफिकेशन देण्याचं काम इंगळे सरांनी केलेलं आहे. की जीआय हा भारताच्या अर्थव्यवस्थेतला बॅकबोन आहे, महत्वाचा भाग आहे. तर यामध्ये त्यांचं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाचं काम आहे. आणि असे एक हरहुन्नरी बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. आणि सरांना अजून एक आयडेंटिटी फार महत्वाची वाटते, ते स्वतःला समजतात की या सगळ्यामध्ये मी मूळचा आणि हाडाचा शिक्षक आहे. हा त्यांचा सातत्यानं एक विचार असतो. त्यामुळे असे मुळार्थाने शिक्षक असणारे आणि अनेक कायदेशीर तज्ज्ञ असणारे, अभ्यास असणारे गणेश इंगळे सर आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांचं मी दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने तर मनापासून स्वागत करते. आणि आपण त्यांचं ऐकण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता इथून पुढची सगळी सूत्रसंचालकाकडे सोपवते. धन्यवाद. Thank you so much, ma'am. Very nice introduction of guest. Now, felicitation is a token of love to honor the guest. Let's begin with felicitation. I request to Honorable Principal Sir Dr. Arun Andhare sir to felicitate today's chief guest and keynote speaker Honorable Mr. Ganesh Hindamire sir with a bouquet, Mahatma Phule Vasra and a book. Honorable Mr. Ganesh Hindamire sir, founder and chairman at GMGC Info World Pune. I request to Honorable Principal Dr. Arun Andhare sir to felicitate Honorable Dr. Kantilal Nagre sir with a bouquet, Mahatma Phule Vasra and a book. Now I request Honorable Principal Dr. Arun Andhare sir to felicitate Honorable Mr. Rinkesh Kurkure sir with a bouquet, Mahatma Phule Vasra and a book. I request the Principal sir to felicitate Honorable Principal Professor Dr. Panduranga Bhosle sir, Mahatma Phule Mahavidyalaya, Pimpri. Now I request Honorable Principal Dr. Arun Andhare sir to felicitate Honorable Principal Professor Dr. Panduranga Bhosle sir, Mahatma Phule Mahavidyalaya, Pimpri, Pune. I request Dr. Nilakanta Dahare sir, IPC Coordinator, Mahatma Phule Mahavidyalaya, Pimpri, Pune, to felicitate Honorable Principal Dr. Arun Andhare sir. Mahatma Phule Vasra, bouquet and a book. Thank you, sir. And I welcome all the dignitaries to present gesture of love. Thank you so much. Thank you so much, ma'am. Now it's the time to hear our chief guest and keynote speaker, Honorable Mr. Ganesh Hindamire sir. Sir, we are eager to hear you. Thank you. Listen.
CMTC ला लाईव्ह झालो. ओके, एक मिनिटासाठी लाईव्ह फर्स्ट सेक्शन जाऊन देतात हे सेव्ह कर. मला इथनं ऑपरेट करायला सोपं पडणार आहे. लाईव्ह सेशन्स कीबोर्ड माऊस दिसतात तुम्हाला वापरायला? चालेल ना, त्याच्यात कॉपी करून इकडेच घ्या ना मग प्रेझेंटेशन. Principal sir, dignitaries on the dais, student friends, teacher, I'm really happy to be here again, and more particularly on intellectual property right. Every time I find something new in this college. Today, I found something very extraordinary and need to get the intellectual property right. First thing is a slogan, minimum formality. And I will quote, this is a copyright of our college. And I will register it. But in the name of college. Am I right? Second, today is a special day. What is the speciality of today? Again, there's another intellectual property, we can opt for that also. 24/01/25. 24 plus 1, 25, 25, 25. In the name, to be remembered. The session can be remembered with 25. And we should remember that. Third, I must say, Sangeeta madam also should get the intellectual property for a unique way of introductions. So you have 3 intellectual property rights, sir, today, and I will be happy to register voluntarily from my side. So without taking much time on general aspect, let me enter into a subject for a discussion called intellectual property right. I have had an opportunity to work for this field, say, since 2002, inspired by Abdul Kalam sir, and came back to India, started work until already introduced by the Patil man. And one very important information I would like to share with you all. By grace of God, yesterday I came from Delhi with one important, I must say important achievement at my credential. It was our 100th GI, which we have filed day before yesterday, known as a Phule Pagdi. Ma'am mentioned about the Puneri Pagdi, but let me tell you, we were waiting for 2 more Pagdis to get it done, GI, and we filed those Pagdis last week. Phule Pagdi as well as Shinde Shahi Pagdi. So we also, so no one should, and we have a very good success story for Puneri Pagdi, and that can be replicated to the Phule Pagdi as well as Shinde Shahi Pagdi. When we registered Puneri Pagdi with the help of student in 2007, we requested University of Pune to replace the convocation hood with the Puneri Pagdi. And in 2020, they officially started using Puneri Pagdi in their convocation ceremony. And what is the message to all of us? It's not like got an IPR,
it was registered, etc., etc. But let me tell you the most important equation, rather more success story in India, which gives the message to the whole world with respect to the tradition, culture, and heritage, and ultimately our forefathers' patents. What is that? We registered, as I said, in 2007. We requested immediately to university, then replace the convocation wood with the Puneri Pagdi in 2020. What is an impact of this intellectual property? We will have a demand of 5 lakh Puneri Pagdi. What is that? I mean, what is that particular? It's not only protecting the culture through the intellectual property right, but it paves the way for a cultural entrepreneurships. सांस्कृतिक ठेवा हा संस्कृतीच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख कसा होणार आहे याचं जिवंत उदाहरण म्हणून पुणेरी पगडी, आणि तेच दॅट कॅन बी हॅपन फॉर द पुणेरी पगडी, दॅट कॅन बी हॅपन टू द शिंदेशाही पगडी इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. मग याच्यात मला काय मेसेज द्यायचा आहे, विच इम्पॉर्टंट इक्वेशन विच आय फाउंड, इट वॉज अ मिशन फ्रॉम आवर साइड, दॅट वॉज AI will take your job, GI, that is intellectual property, will give you job. 83% तुमचे जॉब जाणार आहेत. हे ऑफिशियली अनाउन्स आहे. तुम्ही आज जे शिकताय, मी 2-4 पुस्तकांची नावं आवडून सांगेल, जे जरूर वाचाल तर वाचा. इंडस्ट्री 4.0 बाय भूषण केळकर, करिअर जीन्स किंवा करिअरचे गुणोत्तर भूषण केळकर सर, आणि या 2-3 पुस्तकामध्ये ऑफिशियली डाटा आहे जो सांगतोय की 83% जॉब तुमचे जाणार आहेत. वेगळं कशाला, पुण्यामध्ये, बँगलोरमध्ये अनेक अशा रिव्होल्युशन्स घडलेल्या आहेत की ज्या तुम्हाला ह्या स्टेटमेंटला जोडतात. मी म्हटलं AI विल टेक युअर जॉब. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, तिथे रोबोटिक सर्जरी होते, नी रिप्लेसमेंट रोबो करतो. डॉक्टरांचं काम रोबोनी सुरू केलंय. इंडस स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये रोबो टीचर आलेला आहे. तुम्हाला पाहिजे त्या स्पीडनी, पाहिजे त्या पद्धतीने तो शिकवतो, पाहिजे तसं प्रेझेंटेशन तुम्हाला तयार करून देतो. टीचरचा जॉब तिथे गेलाय. चीनमध्ये 4 जजेस, 4 न्यायाधीश रोबो आहेत. पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये वेटर रोबो झालेला आहे. रोबोटिक हा कन्सेप्ट जुना, पण त्याला AI ची जोड देऊन पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. या वेळेला तुमचे जॉब काय असतील. त्या पुस्तकांमध्ये स्पष्ट पुढचं एक वाक्य आहे की तुम्ही आज जे शिकताय 10 वर्षानंतर त्या शिक्षणाचा शून्य उपयोग आहे. मग काय, मग काय, मग IPR, मग GI, एंटरप्रिनरशिप्स, म्हणजे ज्या शिरस्त्राणाने, ज्या हेडगेरनी आपली संस्कृती टिकवली, आपली स्वातंत्र्य काळात मान उंचावली, ते हेडगर, ते शिरस्त्राण तुम्हाला एम्प्लॉयमेंट देईल. आणि त्यात आज भरीत भर पडली. सॉरी सर, मगाशी मी म्हटलं 3 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इथे तयार झाल्या. मला आता बोलता बोलता आढळलं की 4थी सुद्धा होऊ शकते. तुम्ही मगाशी फुले वस्त्र म्हटलात, त्याचं GI आपण आपल्या कॉलेज माध्यमातून फाईल करू. चालेल का? किती जणांना चालेल? हात वर करा. शेजारच्यांकडे बघून हात वर नका करू. मी अब्दुल कलाम सरांचा खूप म्हणजे सोकॉल्ड भक्त होतो, स्वामी विवेकानंद आणि ते नंतर ते गमतीने सांगायचे की मी जरूर मिळाली संधी की ही गोष्ट सांगतो की तो स्मार्ट, ती स्मार्ट गर्ल, ती स्मार्ट मुलगी, प्लीज जरा उभी राहा. बघा बघा, सगळेजण शेजारच्यांकडेच बघतात. त्यांनाच माहिती नाही की ते स्मार्ट आहेत. ही परिस्थिती असेल तर आपण कसं करणार आहोत? सो वी हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ स्मार्टनेस. व्हॉट इज intellectual property? The property which is created by intellect is intellectual property, and the rights granted by law are intellectual property rights. So those who believe they have brain, those who believe they are intellect, those who believe they are smart, they can create an intellectual property. समजतंय का?
ज्याला वाटतंय बुद्धी आहे बौद्धिक संपदा निर्माण करेल आणि बौद्धिक संपदा निर्माण झाली की त्याला अधिकार मिळतील, त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हणतात. आता हात वर करा कोणाला वाटते की मला बुद्धी आहे. बरेच जणांचे हात खाली होते. मला असं आवडलं असतं की मी कोणीतरी 2 हात वर केले असतं तर बरं असतं. मला डबल बुद्धी आहे असं म्हटलं असतं बरं वाटलं असतं. पण बौद्धिक संपदा समजली. There is a very simple philosophy which you know very well. I am giving you a very smart way to understand the intellectual property right. Particularly, you know concept called as a property. This hall belongs to your college. This hall is a property of your college. This is an immovable property of your college. You cannot take this classroom, this hall to the United States of America. This is also a property of your college. Isn't it? College must have purchased it. कॉलेज असं गेलं का तिकडे इलेक्ट्रॉनिक दुकानात गेलं, उचललं, तिकडलं, आणलं, इथं ठेवलं, केलं का असं? सर नाही ना, पैसे देत ना पण. So this property also belongs to your college. But this is a movable property. I can take from here to here, here to there. So that's a movable property. So you understood the concept called property, immovable and movable. But there is another form of intellectual property called intellectual property. The best example which I can quote is your laptop software called Microsoft. The best example of your book which you might have read called Harry Potter. Those are copyrighted by respective authorities. Got it or not? And you all have paid for them. Might have not purchased the book or this, but प्रत्येकाने इथे लॅपटॉप किंवा तुमचं हे वापरलेलं असेल त्या सॉफ्टवेअर साठी तुम्ही म्हणजे कमीत कमी 100 जण असतील तर प्रत्येकाने त्याच्या लायसन्ससाठी 5,000 रुपये तरी मोजले असतील. म्हणजे भारत केवढा श्रीमंत आहे जो अमेरिकेला पोहोचतो. 5,000 multiplied by just imagine maybe 100. How much we paid for just same software which was copyrighted, which was intellectual property right of Bill Gates' own company, and we have paid for them. Not only that, but all of you must have been using a device called mobile. सगळ्यांकडे मोबाईल आहे. त्यामध्ये एक टेक्नॉलॉजी होती जुरी. त्याला टेक्स्ट मेसेज पाठवता ना तुम्ही, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅपी दिवाळी, हॅपी ईद, एक्सेट्रा एक्सेट्रा करता रे. असं कोणी आहे का आजपर्यंत कोणी एकही मेसेज टाकलेला नाही? त्या मेसेजची टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचं पेटेंट होतं ते. आणि 10 वर्षापूर्वी त्या मेसेजचं पॅकेज असायचं. 100 मेसेजला 30 रुपये. ज्यांनी कोणी पहिल्यापासून वापरत असेल तर 30 रुपये कोण घ्यायचं? ते गोळा करायचे आणि त्या गोळा केलेल्या पैशातनं रॉयल्टी म्हणून आपण तिथे युनिव्हर्सिटीला टेक्सासला पाठवायचो. 30 कंपन्यांनी, मोटोरोला अँड अदर 30 कंपनी violated without taking a permission from the University of Texas. They started using that technology. Those, and particularly University of Texas, filed the case again. Those 30 कंपनी आणि करोडो रुपये त्यांनी केसमधनं कमावले. म्हणजे काय मेसेज यातलं दुसरा एक केस मी गमतीने कधी कधी सांगतो. सगळ्यांना विंडो माहितीये मायक्रोसॉफ्टची, आहे ना, माहितीये ना. इव्हन तुम्ही तुमचा कॉम्प्युटर पीसी उघडल्या तुमच्या समोर एक विंडो येते, 4 विंडो येतात आणि खाली लिहिलं असतं कॉपीराइट ऍक्ट 1986 मायक्रोसॉफ्ट. ते वॉर्निंग असते तुम्हाला की तुम्ही वापरताय ते माझी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, माझं कॉपीराइट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त लायसन्स दिले, त्यासाठी तुम्ही पैसे दिलेत. करेक्ट करेक्ट. तर त्या विंडोच्या मागे सुद्धा त्यांच्या सब टेक्नॉलॉजी किंवा सब डेव्हलपमेंट मधली एक यंत्रणा होती. इट वॉज पेटेंटेड बाय वन स्मॉल कॅनेडियन कंपनी. कॅनडामध्ये एक छोटी कंपनी होती, त्यांनी त्याच्या रिलेटेड एका टेक्नॉलॉजीचं पेटेंट घेतलं होतं. तर त्या छोट्या कंपनीला ते एक्सप्लॉइट करता नाही आलं. तर ते पब्लिक डोमेन मध्ये कळलं आणि मायक्रोसॉफ्ट त्यावेळेला त्यांच्या टीमला सापडलं आणि त्यांनी ते वापरायला सुरुवात केली. Then that small Canadian company got to know
that Microsoft started using their patent technology without their consent, without their permissions. They filed the case against Microsoft there in federal court. फेडरल कोर्टमध्ये ती केस दाखल केली. कोणी अंदाज सांगू शकेल का की त्या कोर्टाने मायक्रोसॉफ्टला किती फाईन दिला? फाईन लावला, दिला म्हणण्यापेक्षा लावला. $290 मिलियन. म्हणजे किती माहितीये का? किती करोड? जर रोज 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं तरी 7 पिढ्या बसून खातील एवढे पैसे. मग काय मेसेज आहे आपल्याला? आयपीआरच्या अनुषंगाने आयपीआर केल्याने काय फायदा? तुम्ही जर व्यवसाय सुरू करू शकलात, त्याचा फायदा घेऊ शकलात तर चांगलंय, नाहीतर वाट बघा की तुमचा आयपीआर, तुमचं पेटेंट कोण चोरतंय आणि त्याला तुम्ही केस दाखल करा आणि पैसे कमवा. समजलं? मी 2 अँगल सांगितले, फायदा घेणारा आणि फायदा न घेता आला तरी फायदा घेता येतो. अल्टिमेटली आयपीआर हे फायद्याचं गणित आहे. आणि खूप म्हणजे रयतला जेव्हा येतो, आंबेडकर कॉलेज सारख्या इथे येतो तेव्हा आनंद वाटतो. कारण का तुम्हाला सगळ्यांना आवर्जून पुन्हा एकदा त्या हॅरी पॉटरची गोष्ट सांगतो. ती बाई ज्या होत्या UK इंग्लंडमध्ये होत्या, त्यांना खायची भ्रांत होती. 200 पाऊंड सरकारने द्यावे जेणेकरून तिला अन्न. I hope everyone understand Marathi. I'm okay with Marathi, Hindi, English and Sanskrit and French also. सगळ्यांना समजतंय शेवटचं? ओके, सो फाईन. दॅट्स मध्ये आधी मराठी इंग्लिश असं करूया. तर त्या हॅरी पॉटरच्या लेखिकेने 200 पाऊंड मिळावे म्हणून विनंती अर्ज सरकारला केला होता आणि तिने बुद्धीचा वापर करून पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाला मोठ्या प्रकाशकांकडे गेली, तिला विश्वास होता त्यांनी दावलं तिला. ती छोट्या प्रकाशकांकडे गेली आणि नंतर तिचं पुस्तक एवढं प्रसिद्ध झालं की आज ती इंग्लंडच्या राणीपेक्षा जास्त पैसे फक्त रॉयल्टीवर कमवते. So these see the power of intellectual property. All these examples which I thought need to give you in keynote address to understand the importance of intellectual property. So in short, I talked about the intellectual property right, which you can connect with the concept called as a property. And then various examples like Microsoft, then your Harry Potter. Now we will shift to the plain and prospect. These are the different categories of intellectual property, right? Sir the next speaker will probably talk about the practical aspects of drafting and other aspects of intellectual property, right? Let me focus only on importance, which is very important. So these are the various forms basically. Patent, trademark, copyright, we have discussed. So पेटेंट साठी तुम्हाला मी आवर्जून महाराष्ट्रातलं एक उदाहरण सांगेल जे सिनेमामध्ये दाखवलं गेलं होतं दे धक्का नावाच्या. ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्यांनी ते डिव्हाइस बनवलं, सगळी प्रॉपर्टी पणाला लावली आणि मग शेवटला ते त्याचा मित्र त्याला पेटेंट आणून देतो आणि तो करोडपती बनतो, अब्जपती बनतो. मकरंद अनसपुरे बहुतेक ना? हा, बरोबर का नाही? आजपासून सगळ्यांनी स्वप्न बघायला सुरुवात करा. स्वप्नात पेटेंट, स्वप्नात कॉपीराईट, हॅरी पॉटर, या सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात करा आणि मग बघा. आणि सर्वात पहिले झोप ओढली अशा हिशोबाने समोर एक वाक्य लिहा की 83% जॉब जाणार आहेत. अशा वेळ आणि आजचं शिक्षण तुम्हाला किती उपयोगी पडणार आहे. त्यामुळे नवीन काय आहे त्या फ्लो प्रमाणे जर आपण गेलो नाही तर अर्धन. I have had an opportunity to study there in England. I went to Japan. मॅम मेन्शन अबाउट दॅट. 2009 साली मी जपानला होतो. त्यावेळेला इयत्ता 7वीला पेटेंट हा कंपल्सरी सब्जेक्ट जपानमध्ये होता, जो आता कदाचित 2रीला झाला असेल. मग आपण कुठे आहोत, जो स्पीड काय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागेल हे थोडं सिरियसली त्या म्हटलं. तुम्ही लकी आहात, मी सुद्धा लकी आहे, मला तुमच्यापर्यंत हा विषय परमेश्वरांनी आणण्याचं सौभाग्य दिलं. सो दीज आर द व्हेरियस फॉर्म्स.
GI, ma'am mentioned about the GI. I have had an opportunity to register the highest. एक डिव्हाइस मध्ये अनेक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लपलेल्या असतात. पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट सगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी एकाच डिव्हाइसमध्ये. तुमचा मोबाईल एक डिव्हाइस घ्या, तुमचा ऍपल असो, सॅमसंग असो, कुठलाही असो, ते नाव आहे, ते ट्रेडमार्क आहे, ते तुम्ही मी वापरू शकत नाही आणि त्याचा व्यवसाय करू शकत नाही. इट इज अ ट्रेडमार्क. त्यामध्ये वेगवेगळे टेक्नॉलॉजी आहे. नाउडेज इट्स AI बेस्ड मोबाईल. सो S24 कालच आलाय काहीतरी S25 1,60,000 आहे. एम आय राईट मॅम? माझ्याकडे S24 आहे. माझा मुलगा कालच म्हणायला लागला बाबा S24 यायला. वेगळा मेसेज होता त्याला. मी म्हटलं नाही, ओल्ड इज गोल्ड. पण मला उत्तर नाही आलं. छोट्या 5वीतल्या मुली मी हे तुम्हाला तयार करतोय बरं का इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बरोबर. When I said old is gold, the small girl from 5th standard, see, modern is platinum. काय उत्तर द्यायचं आता? शोधायचं नवीन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. सो या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी होत आहेत. सो युअर नेम, युअर टेक्नॉलॉजी, कॉपीराईट म्हणजे त्याचं नाव, त्याचं लिफलेट, शॉर्ट मध्ये त्यांनी लिफलेट लिहिलं असतं त्या छोट्या बॉक्समध्ये, दॅट इज ऑल्सो कॉपीराइटेड. आणि याची व्हॅल्यू किती आहे? द ऍक्च्युअली डिव्हाइस कॉस्ट मे बी 10 to 15, मॅक्सिमम 20%. The best example which I can quote is your Parker pen. I always give this example. म्हणजे कदाचित पाटील मॅडम मी दुसऱ्या तिसऱ्यांदा ऐकलं असेल एक्झाम्पल, पण तुम्हाला लोकांसाठी नवीन आहे म्हणून सांगतोय. पार्कर पेनची किंमत किती आहे? मिनिमम 100 रुपये, बरोबर? ते नाव पार्कर तिथनं काढून टाका. किती रुपये द्याल तुम्ही? 10 रुपये, बरोबर? 90 रुपये कशाचे देता तुम्ही? व्हॉट इज ब्रँड? ब्रँड हा शब्द आहे मार्केटिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी, पण त्याच्यामध्ये ते सो कॉल्ड रिप्युटेशन, गुडविल अँड अल्टिमेटली व्हेरियस फॅक्टर्स विच लीड टू द रिप्युटेशन्स, आयडेंटिटी, अँड दोज फॅक्टर्स आर रिअली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. ते पार्कर नाव सुद्धा ट्रेडमार्क आहे. म्हणजे तुमच्या कुठल्याही डिव्हाइसचं जर तुम्ही बायफर्केशन केलं व्हॅल्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर 80 ते 90% तुमचे व्हॅल्युएशन्स IPRचे असतात आणि 10 ते 20% फक्त कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट असते. असं बऱ्याच वेळेला असतं आणि म्हणून हे सांगितले IPR इन एव्हरी लाईफ. नाव इन कंट्री पर्स्पेक्टिव्ह, देशाच्या अनुषंगाने महत्वाचं काय? पार्लमेंटमध्ये एक IPR रिव्ह्यू रिपोर्ट सबमिट केलाय आणि त्या रिव्ह्यू रिपोर्टमध्ये OECD इज अ थिंक टँक ऑफ युरोपियन युनियन. युरोपियन युनियनचा जो थिंक टँक आहे त्याला OECD म्हणतात आणि त्यांनी सांगितलं इवन यू इन्क्रीज द 1% ऑफ युअर ट्रेडमार्क, देर विल बी अ 3.8% इन्क्रीज इन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट का हवी? तुम्ही कॉमर्स इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंडचे आहात, तुम्हाला लक्षात येईल 1991 काय झालं होतं. आपला फॉरेक्स खाली आल्यामुळे आपल्याला देशाचं सोनं घाण ठेवायला लागलं होतं आणि फॉरेक्स आपला मजबूत असला पाहिजे आणि त्याचा माध्यम म्हणून IPR कडे बघितलं पाहिजे. इवन 1% इन्क्रीज इन युअर कॉपीराइट, देर विल बी अ 7% इन्क्रीज इन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मी मगाशी म्हणलं हॅरी पॉटरची लेखिका पैसे कमवते म्हणजे काय? ती इथल्या पब्लिशर्सला प्रिंट काढायला, पब्लिश करायला भारतात देते, तेव्हा तिला पाऊंड मध्ये पैसे मिळतात. त्यांचा फॉरेन एक्सचेंज वाढलेला असतो, त्यांची गंगाजळी वाढलेली असते. मायक्रोसॉफ्टचं उदाहरण मी दिलंय. म्हणजे आपण एवढे श्रीमंत आहोत की मी मगाशी म्हटलं ना, त्या 30 रुपयापैकी 10-20 रुपये ते डॉलर जात असेल म्हणजे इथल्याच वर्गातनं आपल्या कितीतरी हजार रुपये फक्त युनिव्हर्सिटी टेक्सासनी आणि मायक्रोसॉफ्टनी गोळा केलेले असेल त्यांच्या IPR साठी. आणि हे नको असेल तर आपल्याला पुढे जायला लागेल. आपल्या शेजारचा देश चीन, हे 2023 मी येतोय तिथपर्यंत, त्यावेळेस त्यांच्याकडे 14-16 लाख होते, आता 18 लाख ऍप्लिकेशन्स आहेत. ऑन एन ऍव्हरेज एका वर्षाला 18 लाख म्हणजे महिन्याला 1.5 लाख. आणि आपल्याकडे त्यावेळेला 60, 80, 90, 80 पर्यंत आलंय. म्हणजे तफावत किती आहे? वाय वी आर लॅगिंग बिहाइंड इन फायलिंग ऑफ पेटेंट? अवेअरनेस इज नॉट देअर. नॉलेज तर दुसरी गोष्ट आहे.
So that's why I highly appreciate such kind of initiative to take this subject to the masses, to students, to educate them. And really, really wonderful, really important, and I'm really thankful to Principal Sir, to Patil Ma'am, to organizer for taking initiative continuously. What I believe consistency is the key of success. म्हणजे त्यांनी मागाशी 2019 आता हे 5वं-6वं वर्ष आहे. अशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत विषय नेतायत, आणतायत, तुम्हाला त्या विषयातनं पुढे नेतात. तो विषय नेला तर आनंद राहील. आज आपण 4 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा संकल्प सोडलाय सर, 1 महिन्याच्या आत त्याचं 4 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घेऊन टाकायच्या का विचार करतो. सी दिस इज अबाउट द ट्रेडमार्क. 78 lakhs 2019 ला. म्हणजे इफ यू डिवाइड पर डे दे हॅव 24,000 अँड इफ यू फर्दर सी दॅट आपला एका 24 तासाला 1,000 म्हणजे 1:24. दॅट इज अ रेशो राईट नाउ विथ चायना ऑन ट्रेडमार्क. Where we are and do not wanted to see my country to be at that level. आपल्या देशातलं एवढं मोठं साधन आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला करायला पाहिजे. This is about 23. Now we have increased from 56 to 60,000 and further there is a ratio foreign application and Indian application. Sir will highlight on that, but I just say आपल्याकडे 100 यायचे तर पूर्वी 50 किंवा 60 परकीयांचे असायचे, नंतर ते 40 वर आले, आता ते 30 वर आलेले आहेत. तरी सुद्धा त्यांची संख्या आजही इंटरनॅशनल पेटंट सिस्टीम मध्ये गेला. पीसीटी सर विल फोकस ऑन दॅट. इट्स स्टील मोर वेअर वी आर. आपण खूप फॅसिलिटी देतो. नाव ॲज आय मीन टोल्ड बाय पाटील मॅडम, मेनी स्टुडंट्स अँड फॅकल्टीज आर फ्रॉम कॉमर्स बॅकग्राऊंड. एम आय राईट? सायन्सचे पण आहेत, पण सगळ्यांनाच उपयोगी पडणारी ही स्लाइड आहे जी डिसेंबर 2024 ला पब्लिश केली आहे इंटँजिबल असेट्स मधल्या इन्व्हेस्टमेंटची. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काही नवीन नाहीये. आजकाल मी पाहतो की म्हणजे माझा मुलगा, मी जेव्हा त्याला कधी कधी साठलेले पैसे एफडी करायला घेऊन जातो बँकेत, तो म्हणतो कशाला करता बाबा हे पैसे एफडी मध्ये, आपण SIP करू, आपण मार्केटमध्ये टाकू. मी म्हटलं अरे बाबा मी परत ओल्ड इज गोल्ड. त्यांच्यासाठी SIP, कंपन्या, शेअर्स हे मॉडर्न, त्यांच्यासाठी तर प्लॅटिनम आहे. परंतु जर तुम्ही बघितलं मागच्या आठवड्यात इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक मोठं वेल्थ वाचता का तुम्ही, वेल्थ नावाचं, तर ते त्यामध्ये प्लॅटिनमचा 30% खाली. मी म्हणणार होतो की मी अभ्यासाबरोबर प्लॅटिनम 30% खाली आलोय ग्रोथ मध्ये. पण आपल्याला डिबेट न करता आपल्याला डिस्कशन करायचंय. तर डिस्कशनला मी मुद्दे ठेवतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट. आता मी त्याच्या विरोधात नाहीये, तुमचा कॉमर्स असो, सायन्स असो, यू डू नॉट गो, यू डू नॉट, आय विल नॉट रेस्ट्रिक्ट. बट व्हॉट इज ट्रेंड गोइंग आउट एट ग्लोबल लेवल? Intangible assets means patent, trademark, copyright, intellectual property right, which you cannot see from your eye, you cannot touch. Those are incorporeal. However, people are investing more on that. You see the United States of America. Huge investment is there. तुमच्या डोक्यात आयडिया आहे, त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मिळणार आहे. तुम्हाला सीड फंडिंग पासून तुमच्या प्रोडक्ट तयार करण्यापर्यंत लोकांनी तिथे लिटरली फर्म्स चालू केलेले आहेत. And that trend is going to be here in India. It's already proposed. Like we have a stock exchange, Bombay Stock Exchange, New York Stock Exchange. Likewise, there will be intellectual property exchange where you can invest on intangible. So here is the trend. But India is also, in terms of percentage, our flow is much better. However, good is enemy of great. आपल्याला उत्कृष्ट व्हायचं, चांगलं राहून चालणार नाहीये, आणि तरच आपण आपली खऱ्या अर्थाने प्रगती करू शकू. नाव कमिंग टू द IP व्हॅल्युएशन. मला किती वेळ माहिती नाहीये. की नोट ऍड्रेस तसा 20, 25, 30 मिनिटात, जास्तीत जास्त 40 मिनिटात संपवायचा असतो. पण मॅडमला मी विचारलं होतं की किती, ऑलरेडी 30 मिनिटं आले. पण थोडक्यात काही महत्वाच्या मुद्द्यांना टच करणं आवश्यक वाटतंय. IP व्हॅल्युएशन. मग अशी मी सांगितलं, आय सेड अबाउट दी पार्कर पेन, 90%, 100 out of 100, 90 is from there. It's IP valuation. And there are certain important aspects. I need to understand that it increases the business value. It facilitates the license. So what is license? मी मागाशी सांगितलं तुम्ही IPR करा, तुम्ही स्वतः करू शकता तर वेल अँड गुड.
त्याची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात आली. पण तुम्हाला जर इंडस्ट्री चालू करता येत नसेल तर यू कॅन गिव्ह लायसन्स टू अदर्स अँड गेट दी रॉयल्टी. आणि गमतीने मी उदाहरण सांगतो, पेटेंट सर सविस्तर सांगणार आहेत, पण पेटेंट कशाला मिळतं ते तुम्हाला माहिती आहे, संशोधनाला, इन्व्हेन्शन्सला मिळतं. अँड नेसेसिटी द मदर ऑफ इन्व्हेन्शन, वी ऑल नो व्हेरी वेल. म्हणजे गरज ही शोधाची जननी असते वगैरे आपण शिकलेलो आहे. आणि ते मकरंद अनसपुडेंच्या सिनेमामधनं पण तुम्हाला पाहायला मिळालं असेलही. इथे एक उदाहरण मी जरूर देऊ इच्छितो. आपला खडू, पूर्वी खडूचा वापर असायचा शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, आणि तो डस्ट क्रिएट करायचा. तर एका विद्यार्थ्याला वाटलं की डस्ट हा शिक्षकासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी चांगला नाहीये, मग त्यांनी डस्ट फ्री चॉक बनवला. अभ्यास केला, डस्ट फ्री चॉक नवीन इन्व्हेन्शन आहे, संशोधन आहे, त्याला पेटेंट दिलं गेलं. तर त्याचा अर्थ काय, त्या विद्यार्थ्याला जर इंडस्ट्री सुरू करता नाही आली तर तो इतरांना दिल आणि त्याच्यातनं लायसन्स मिळेल आणि त्यातनंही तो पैसे कमवेल. सो हियर दॅट्स व्हाय आय सेड फॅसिलिटेट द लायसन्स अँड सेल ट्रान्झॅक्शन्स विच यू कॅन अंडरस्टँड. तुम्हाला करता आले तर व्हेरी गुड, अदरवाइज यू डू दॅट. It's securing essential and merger acquisition. Merger acquisition चं बेस्ट एक्झाम्पल इज मित्तल आर्सेलर, जे स्टीलचं मोठं ऍक्विजिशन झालं होतं. मित्तल यांनी अक्वायर केलेली ती कंपनी, आणि यू जस्ट सी हाऊ मच $1 billion पेड जस्ट टू यूज द आर्सेलर नेम. त्या नावाचा वापर करायला त्यांना किती करोड रुपये मोजावे लागले ते बघा. Those who are from the commerce background, I have narrated these 3 points: cost-based method valuation. तुम्ही पेटेंटला खर्च किती केला, IPR बनवायला किती केला, त्याच्यातनं तुम्हाला काय मिळालं पाहिजे, दॅट इज अ कॉस्ट बेस्ड मेथड टू IP व्हॅल्युएशन. देर इज अ मार्केट बेस, म्हणजे आपल्या इथे असं बघा, रेडी रेकनरची प्राइस, मार्केट प्राइस. तशी याची मार्केट प्राइस समजा या हॉलची 5 कोटी असेल आणि रेडी रेकनरची 3 कोटी असेल, तर 5 कोटी व्हॅल्यू धरून पुढचा व्यवहार करा. असं आयपीच्या बाबतीत पण आहे. द थर्ड इज अ इन्कम बेस, म्हणजे या हॉलमधनं वर्षाला 1 कोटी जनरेट होणार आहे. 5 वर्षानंतर त्याची वर्षाची व्हॅल्यू ज्याला वर्षाला 2-3 कोटी होणार आहे, असं CIF व्हॅल्यू मधनं काढून याच्यावर सुद्धा तुमचं आयपी व्हॅल्युएशन काढता येतं. फॉर्च्युनेटली स्टील इट्स अ ग्रे एरिया, नॉट ऑफिशियली included in the valuation, but you can do it, and hence this is an opportunity for the commerce students to grab on IP valuation, and then they can take it to the next level. These are the various brands names. TCS ची व्हॅल्यू बघा किती आहे, जवळपास $43 बिलियन. म्हणजे त्यांचं प्रोडक्ट घेणं लिमिटेड असेल, पण त्यांचं नाव वापरायचं असेल, त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल, तर त्याची व्हॅल्यू किती आहे. Likewise, you have all the examples which you can see up to HCL. This is a case. तुम्ही जर प्रोटेक्ट केलेलं असेल तर वेल अँड गुड IP, नाही तर तुम्ही अडचणीत याल. इन्फोसिस वर्सेस सदर्न इन्फोसिस लिमिटेड. या केसमध्ये तुम्ही बघाल तर ज्यांनी हे नाव वापरायला सुरुवात केली सदर्नवाल्यांनी, त्यांच्या विरोधात कसा निकाल गेला आणि त्यांनी जो खर्च केला असेल तर तो सगळा डुबला. अगेन हिअर इज अ ट्रेडमार्क. इन्फोसिस शब्द कसा तयार झाला, पुण्यात त्याची सुरुवात झालेली होती नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. इन्फॉर्मेशन आणि सिस्टीम, दे हॅव कॉइन्ड दिस इन्फोसिस. तुम्हाला मी लीड करतोय की तुमचा बुद्धी कशा दिशेने घेऊन, तुमच्या व्यवसायाला नाव, तुमच्या प्रोडक्टला नाव, त्याला तुम्ही ट्रेडमार्क, तुमच्या प्रोडक्टची टेक्नॉलॉजी, प्रोसेस, प्रोडक्टला त्याला तुम्हाला पेटेंट, त्यावेळी तुम्ही लिटरेचर तयार केला त्याला तुम्ही कॉपीराईट, तुमचा प्रोडक्ट एका विशिष्ट डिझाईनचा असेल त्याला इंडस्ट्रियल डिझाईन. तुम्ही सारखं असं बुद्धी आणि मन बनवा की तुम्हाला पहिले तर आज आपण सुरुवातीलाच बघितली की आपल्याला बुद्धी आहे, आपण स्मार्ट आहोत, आपण क्रिएट करू शकतो, अदरवाईज आपल्याला जॉब मिळणार नाही. मग साध्या गोष्टींवर ऑब्झर्वेशन तुम्ही सुरू करा. बिस्लरीने एक छोटीशी बॉटल आणली आहे, छोटीशी अशी साईजची, अशी लांबडी आणि हे, आणि त्याचं डिझाईन त्यांनी रजिस्टर केलं एज अ इंडस्ट्रियल डिझाईन अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. का आणली तर महिलांना मोठ्या बॉटल्स पर्समध्ये कॅरी करायला अवघड जायचे आणि त्यांची रिक्वायरमेंट बघून त्या पर्समध्ये त्या फिट बसतील अशा बॉटल त्यांनी तयार केल्या. तुम्ही आजपासून असं इनोव्हेटिव्ह माइंड बनवा की जेणेकरून त्याच्यातनं नवीन इन्व्हेन्शन्स तयार होतील आणि दॅट विल बी युअर्स. आणि तुमचं एकच इन्व्हेन्शन कदाचित तुमच्या 10 वर्षाला मिळणारे असं सॅलरीसाठी सफिशियंट आहे. अशा अनुषंगाने त्याचा विचार करायला सुरुवात करा. सो दिस इज अबाउट इन्फोसिस.
There are almost challenges on awareness, expertise in IP valuation, but opportunities grow in innovation. I just spoke to your principal about the opportunity. मी कालच दिल्लीवरनं आलो. तुम्ही युट्यूबला ते सगळं इंडिया टुडेचं आमचं GI समागम बघा. आणि मॅडमनी मेन्शन केलंय त्या युट्यूब चॅनलला, माझ्या युट्यूब चॅनलला पण हे सगळं फ्री टाकलंय. टुडे वी मे हॅव अ 1 hour डिस्कशन्स, बट यू विल गेट मोर दॅन 100 व्हिडिओज ऑन दॅट युट्यूब. माझे जे IITचे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील. आमच्या GIच्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला फ्रीली मिळतील. मॅडम मेन्शन अबाउट व्हेरियस पगडीज अँड ऑल, पण तुम्हाला इथे एक अशी उदाहरणं आमच्या देता येईल मला की ज्यानेकरून तुम्हाला विषय समजणार नाही केवळ, तर तो विषयाचं महत्व आणि गांभीर्य आणि त्याची प्रॉस्पेरिटी समजेल. मी गमती समजा तुम्हाला विचारलं, तुम्हाला सगळ्यांना स्ट्रॉबेरी माहितीये? कुठली स्ट्रॉबेरी फेमस आहे? कुठली? आता तिसरा प्रश्न, का फेमस आहे ती? जॉग्राफिकल आहे म्हणजे काय मॅडम? The weather and soil over there is What kind of soil and weather is there? rich in iron. Perfect. That's perfectly correct. What else here? There are many places where you'll find the rich iron content soil. Red laterite soil we can talk about, we can say about in these things. You are on the right track, ma'am. That is what I expect. Basically, to understand the subject, to understand the product, to understand the practical aspect. Instead of talking about section 1, let's talk about this. This paragraph, no, we need to take, त्यांनी ऑलरेडी इंट्रोड्यूस करून माझ्यावर एक वेगळी जाऊ तरी मी स्वतःला हवाचा शिक्षक समजतो, मास्टर समजतो, आणि मला आवडतं कारण माझ्या गुरुजींनी सांगितलं की टीचिंग इज नॉट युअर प्रोफेशन, टीचिंग इज युअर पॅशन. आणि मला तो कंटिन्यू ठेवण्यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. येस कंटेंटवर मिनिमम हे आणि मॅक्सिमम कंटेंटवरचा जर कॉपीराईट फॉलो करायचा असेल तर पक्की मी सांगतो. आय रजिस्टर्ड स्ट्रॉबेरी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी 2009. बरोबर त्यांनी सांगितलं आयर्न कंटेंट, रेड लॅटराइट सॉइल आहे, तिथे हेवी रेनफॉल आहे, आणि इथल्या स्ट्रॉबेरीला, तिच्या स्ट्रॉबेरीच्या बाहेर 200 बिया आहेत. 200 सीड्स यू विल फाइंड आउटसाइड द फ्रुट्स. दॅट इज द ओनली प्लेस. महाबळेश्वर इज अ हिल स्टेशन. आणि काय म्हणजे असं कंपॅरिझन काय, ते इतर ठिकाणची कुठलीही स्ट्रॉबेरी असेल तर त्याला 160च्या वर बिया बाहेर दिसणार नाहीत. म्हणजे यू हॅव अ 20% एक्स्ट्रा न्यूट्रिशनल व्हॅल्यू. So red laterite soil, heavy rainfall, and hill station, those are the geographical advantage took by the farmers, and they started cultivating, and that's why we got the GI for that. So there are n number. I worked for the 59 GIs for Maharashtra, and total now it's reached 100. तुम्हाला हे सगळे त्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये तर मिळतील, बट 200-250 लेख आहेत, ते त्या लेख सुद्धा फ्रीली अवेलेबल आहेत. geographicalindication.co.in ही आमची वेबसाईट, त्यात सगळे लेख आम्ही टाकलेले फ्रीली. आता आम्ही ऍप आणतोय ते फ्रीली. म्हणजे अवेअरनेसचा प्रश्न आम्ही आमच्या स्तरावर मिटवायचा प्रयत्न करतोय. असे कालची इकॉनॉमिक टाइम्सची बातमी वाचा. माझा आणि मंत्री महोदयांचं कोट आहे त्यात. मंत्री महोदयांनी ऑफिशियली त्या GI कन्क्लेव्ह मध्ये सांगितलंय की भारतामधनं 10,000 GI व्हायला पाहिजे, आणि आता फक्त 653 आहेत, आणि ते 23 वर्षानंतर. म्हणजे किती प्रॉस्पेरिटी आहे. या मुलांना ज्यांना काम करायचं असेल इंटर्नशिपसाठी, सर आय विल बी हॅपी टू टेक दॅम. किती स्कोप आहे विचार करा. चायनाकडे 11,000 आहेत, युरोपकडे 60,000 आहेत. मी तुम्हाला दाखवणार ते बघा. हे 2021-23 तर याच्या पलीकडचे आहेत. एक त्या चायनाकडे आता 11,000 आहेत. पण आपण म्हणजे आपल्याला, मी का कम्पेअर करतोय की आपल्या शेजारचा देश आहे तो किती IPR मध्ये फास्ट चाललाय, GI, पेटेंट, ट्रेडमार्क मध्ये, आणि व्हेअर वी आर. हे नको असेल तर आपल्याला हा विषय समजला घेतला पाहिजे, आणि अशा उदाहरणांमधून तो समजला पाहिजे, आणि त्यातनं मग पुढे जाता आला पाहिजे. दिस इज अबाउट चॅलेंजेस. गव्हर्नमेंटनी चांगला इनिशिएटिव्ह केला. देर इज अ इन्सेंटिव्ह, देर इज अ सबसिडी. तुम्ही पेटेंट फाईल करा, गव्हर्नमेंट रिएम्बर्स करेल. These are the various intellectual property right in the form of geographical indication which I have worked, and Mahabaleshwar strawberry I have mentioned. This is what the global scenario. China, they have 11,000. Sale value, commercial point of view ने युरोप मधली
सेल व्हॅल्यू पॅन्डेमिक मध्ये 75 बिलियन युरोज होती आणि 15 बिलियन त्यांनी एक्सपोर्ट मधनं कमवले होते. काय एक्सपोर्ट करतात ते युरोपमधनं? त्यावेळेस इंग्लंड युरोपचा भाग होता, आता ब्रेक्झिट मधनं इंग्लंड बाहेर पडलेला आहे, युके बाहेर पडलेला आहे. पण त्यांचं सेल व्हॅल्यू एवढी मोठी एक्सपोर्टची का होती? त्याला जबाबदार भारतीय आहे असं नुकतंच समोर आलं. का समोर आलं? तेव्हा डिगडीप मध्ये गेलो तर सगळ्यांना 2 वस्तू तिथल्या माहिती आहेत, युरोपच्या 3-4 म्हटलं तरी माहिती आहेत, आणि ते भारतीय आनंदाने अभिमानाने जातात आणि घेतात. कदाचित मला माहित नाही, ह्या आपल्या मित्रमंडळींना माहिती आहेत का नाही. शॅम्पेन माहिती आहे का? कोणालाच नाही माहिती. हात वर कर, बघू नको दादा, माहिती आहे. स्कॉच विस्की माहिती आहे का? माहिती म्हणलंय, घेतो असं नाही म्हणलेलं आहे. सर्वात जास्त स्कॉच विस्की एक्सपोर्ट ज्या देशात दुर्दैवाने होतो तो भारत आहे. म्हणजे फॉरेन एक्सचेंज कुठे जातोय? इंग्लंडला. आणि स्कॉच विस्की काय आहे? इथलं GI आहे, स्कॉटलँडचं. मग आता मी तुम्हाला स्कॉच विस्की माहिती आहे, तुम्हाला शॅम्पेन माहिती आहे, मी विचारतो तुम्हाला छंग माहिती आहे का? तुम्हाला सूर माहिती आहे का? सूर ते संगीतातले सूर नाहीये, सुरा. तुम्हाला जाव भिशी माहिती आहे का? जाव बिडवी माहिती आहे का? तुम्हाला महुआ माहिती आहे का? काय महुआ? ते लक्षात आलं मला, तुम्हाला शॅम्पेन आणि स्कॉच विस्की म्हटल्यावर महुआ इज इक्वल टू वाईन असे. मी तिथल्याच महुआचं GI केलंय, नवापूरचं. आणि तिथे जेव्हा काम करताना वेगळं लक्षात आलं, आपण करोडो रुपये पॅन्डेमिक मध्ये सुद्धा फॉरेन कंपन्यांना दिले. सगळ्यांनी जी वस्तू वापरली त्याला सॅनिटायझर म्हणतात, त्यावेळेला वापरलं ना. पण सर तुम्ही तिथले आहात का? व्हेरी गुड, व्हेरी गुड सर, थँक्स. तिथे जेव्हा आम्ही काम करत होतो तिथे गावांमध्ये डॉक्टर्स नाही आहेत आणि दाई असते, ही पाडा म्हणतात त्याला आदिवासींचा. तर त्या तिकडे ती दाई जाते आणि त्या बाईचं बाळंतपण करते. जाताना महुआ हाताला लावून जाते. म्हणजे आपल्याकडे नॅचरल सॅनिटायझर शेकडो वर्षापासून होता. किती करोड रुपये आपण आपल्या आदिवासींना दिले असते जर आपल्याकडे पहिला IPR हा GI रुपये असला असता तर. म्हणून याचा अभ्यास करा. मी म्हटलं ही संस्कृती आहे, ही धरोहर आहे, ही परंपरा आहे, हे आपल्या पूर्वजांचं पेटेंट आहे. त्यावेळेस त्यांनी शोधून काढलं की इथं हे होईल, तिथं ते होईल, इथं याचा वापर असा होईल. परंतु आपण केला नाही. आणि केला नाही म्हणून सरांनी सुरुवातीला सांगितलं हळदीचं, पण त्यावेळेस मी इकॉनॉमिक्स सांगेल सर, बिकॉज मी 2 GI रजिस्टर केलं हळदीचा त्यावेळेस. आणि सरांचा माझा सुदैवाने चांगला संपर्क आहे. सरांनी माझ्याविषयीचं आता 1-2 महिन्यापूर्वीचं भाषण आहे, त्यात अर्धा तास माझ्यावरच बोलत माशेलकर सरांचं, तेही माझ्या युट्यूब चॅनलला टाकलेलं आहे. तर त्यावेळेला कमीत कमी 25 कोटी खर्च केलाय आपण 25 वर्षापूर्वी हळदीची लढाई करत. म्हणजे आपलंच होतं, आपल्याला परत निघवण्यासाठी आपल्याला किती मेहनत लागली. आणि सरांनी अतिशय मध्ये त्यांनी ते सांगायचा प्रयत्न केला की आपण नसतं तर आपल्याला बरं झालं. मी त्याला गमतीने सांगतो की आज आपण लग्नात वापरतो हळद, 2-4 किलो तरी असते आणि 500,000 रुपयात होते. जर सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्या हळदीचं जर पेटेंट असलं असतं आणि झाली हळद, तेवढ्यातच 5,000 रुपये गेले असते. अजून बघायला असतं असं चाललं नाही का तुम्हाला? असेल तर काय. आणि तिथे थांबलेलं नाही गेला नाही. देअर आफ्टर यू विल फाइंड बासमती, नीम, आणि कोणाला माहित नसेल तर इंडियन वॉटरमेलनचं एक्स्ट्रॅक्शनचं पेटंट चायनीज कंपनींनी युरोपमध्ये घेतलंय. अँड वी आर नाव फायटिंग फॉर दॅट. सो तुम्ही करत नाहीयेत म्हणून कोणी करतं, आणि केलं त्याचा वापर हे करून घेतं. आता GIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आम्ही कोकमचं GI केलं तेव्हा ही एक वाईट गोष्ट समोर आली. कोकममध्ये नॅचरली HCA, हायड्रॉक्सी सायट्रिक ऍसिड, दोज हू आर फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड दे कॅन इझिली अंडरस्टँड, तो वेट लॉस इन्ग्रेडियंट आहे. पण निसर्गात, म्हणून तिथे कोकणातले जी आपली कोकणी माणसं आहेत ती त्यांच्या रोज सोलकडी, कोकम हा त्यांचा दैनंदिन जीवनाचा आहार असतो, म्हणून ते असे चढपातळ असतात.
आज काही लोकांना मेसेज दिला की आता आपण रोज कोकम घ्यायचं. त्याला ते माहिती होतं, त्याच्यावर युएसच्या दुर्दैवाने भारतीय मंडळींनी अभ्यास केला आणि एक्स्ट्रॅक्शनचं पेटंट तिथे घेतलं. मग याला जबाबदार कोण? आणि 99% त्याच्या वेट लॉस टॅब्लेट्स आहेत, ते सगळे एक्सपोर्ट होत आहेत. सो दॅट शुड नॉट बी हॅपन. म्हणजे भारतीय मंडळी बुद्धिजीवी होते, भारत बौद्धिक संपदेचा अतिशय ज्याला म्हणूयात पायनियर होता, परंतु आपल्याला ते माहिती नव्हतं म्हणून दुसऱ्याने घेतलं. आता आपल्याला माहिती आहे तर दुसऱ्याला घेऊन द्यायचं नाही, आपल्याला आपलाच वापर करायचा. गमतीचा अजून एक उदाहरण सांगतो. मी सिंगापूरच्या एका इन्व्हेंटरसाठी काम करत होतो, महाराष्ट्रीयन होते. त्यांनी चपाती मेकिंग प्रोसेसचं मशीन तयार केलं होतं आणि पेटंटची सर प्रोसेस सांगणार तेव्हा तुम्हाला ते नक्कीच सांगतील की प्रायर आर्ट असतो, कोणी पेटंट घेतलंय का त्या विषयावर. आणि चपाती मेकिंग प्रोसेसचं कोणी पेटंट घेतलं का सर्च करत होतो. आणि दुर्दैवाने आम्हाला लक्षात आलं 1942 साली एका गोऱ्याने त्याच्या नावावर पेटंट घेतलं होतं. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या आई आजी जे चपात्या भाकऱ्या बनवत आहेत त्यांनी इंग्रजांकडनं कॉपी केलं आणि बनवायला सुरुवात केली, असं तुमची नेक्स्ट जनरेशन म्हणतील जेव्हा ते पूर्णपणे गुगलाचार्यावर अवलंबून राहतील आणि ते सर्च करतील की हू स्टार्टेड चपाती मेकिंग फर्स्ट, देन दे विल फाइंड only one Gora who invented and he got the patent. And you will have no answer to argue with him. Got it? असं करायचं नसेल तर रेकॉर्ड करण्यासाठी तरी IPR करा. कमर्शियल करू शकला तर वेल अँड गुड. तुमच्या नेक्स्ट जनरेशनला, मुलांना तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट मध्ये बोलण्याच्या दृष्टिकोनातून तरी IPR करा. हे थोडक्यात प्रोफेशनली करता आलं तर वेल अँड गुड, नसेल तर इमोशनल तरी IPR तुम्ही दिशा द्या. हे माझं मेसेज राहील. विचारानंतर तुम्हाला आम्ही जागोजागी जातो, 1200च्या वर लेक्चर झाले, हे सगळे GIs आमचे. ह्यातली चिंचई आहे ना, ही महाराष्ट्रातली आहे, लातूरची आहे. इज देअर इव्हन फ्रॉम लातूर म्हणलं कोणी आहे का इथे? पान चिंचोळी माहिती आहे ताई तुम्हाला नाव? 1-1 फूट लांबीची चिंच आहे ही. त्या गावाला नावच चिंच, पान चिंचोळी चिंचेचे होत नाही. जांभूळ हे दोन्ही ठिकाणचे 30 ते 70% झाडं आणि हे सगळं काटलं गेलेलं आहे. हे होऊ नये म्हणून आपली सामाजिक जबाबदारी. मला माझ्या गुरूंनी फार सुंदर वाक्य शिकवलं होतं. मी जेव्हा इंग्लंडमधून आलो आणि आमच्या आवाज सरांनी मला एक फार सुंदर वाक्य सांगितलं होतं, गणेश चांगला प्रोफेशनल बनण्याआधी चांगला माणूस बन. म्हणजे आपण ज्या ह्याच्यातनं लोकांचं कल्याण करून त्यातनं हक्क आणि ब्लेसिंग्स बरोबर रिवॉर्ड्स घ्यायचे असतात, हे त्यांनी मला शिकवलं. तर जांभळाचं करताना 70% झाडं बदलापूरची तोडली गेली होती. सर तिकडले आहेत, कल्याणचे आहेत. सर तुमच्या इथलेच जांभूळ, बदलापूर भाडोलीचं. एक जमान्यामध्ये ते आदिवासी मंडळींच्यासाठी रेल्वे तिथं थांबायची, ते असं पाण्यांमध्ये घेऊन, एवढं त्याचं महत्व होतं. तिथलं इकॉनॉमी बदलापूरची त्याच्यावर चालायची, असं 1832 मध्ये एका न्यायाधीशांनी तिथं लिहून ठेवलं होतं. कुठे आहोत आपण? आणि हे अभ्यास केलं पाहिजे. टिपिकल तुमचा सब्जेक्ट अभ्यास कराच करा, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमची परंपरा, तुमची संस्कृती आणि त्याला धरून तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अभ्यास केली तरच. हे सगळं जे आहे जे मी केलंय. सूर हे उत्तराखंडचं आहे, जावगिशी आसामची आहे, बोडोलँडची आहे. आजपासून तुम्ही ठरवायचं शॅम्पेन आणि स्कॉच विस्कीला तुमच्या डोक्यातनं काढायचं. डोक्यातनं दुसरीकडनं काढलं तर आनंदाचा भाग. या गोष्टींना लोकांसमोर ठेवा. हे आपलं गोवा फेनी पॉलिसी झाली. हे सगळं एक लक्षात घ्या. तुम्हाला तुमची संस्कृती कळण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. आमच्या प्रोफेशनचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, मी ज्या प्रोफेशनमध्ये सुदैवानी आहे त्यांना जागेवर सगळं करायची सवय आहे, परंतु फील्ड वर्क केलेली जी माहिती मिळते ती अमेझिंग असते. यामध्ये तुम्हाला दिसतंय ते कदाचित तुम्हाला ते वायलिन वाटत असेल, पण ते वायलिन नाहीये, तो सेरजा आहे. आणि त्याचं मधुर सूर ऐकायचं तर परत जाऊन तुम्ही ऐका. ते त्याचे मधुर सूर एवढे आहे की तिथे अशी मायथॉलॉजिकल स्टोरी आहे बोडोलँडमध्ये की ते सेरजाची धून ऐकण्यासाठी नदी परत
जंगलामध्ये फिरली होती. आणि त्याच्या मागे शेकडो वर्षाचे म्हणजे आपल्याला व्हायलिन माहिती, पण व्हायलिनच्या आधी आपल्या शेअरचं आहे. तिथले आम्ही एक बासुरी, लोक त्याला बासुरी आपण म्हणतो, त्याला 6 होल असतात, तिथली आम्ही बासुरी केली. त्याला सिफंग म्हणतात, त्याला 5 होल आहे. पंचमहाभूतांना मानणारी ती म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. सगळ्यांना माहिती पंचमहाभूत, आकाश, वायू, सूर्य, जल, पृथ्वी, हे सगळं म्हणजे आपली संस्कृती. आपण आता युनायटेड नेशन इज टॉकिंग राईट नाउ अबाउट द एसडीजी गोल. 2030 ला आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल करायचा आहे. दोज वर फ्रॉम द फॅकल्टी साइड, दे हॅव टू स्टडी एसडीजी गोल 17. They have to understand the net carbon zero 2030. And those are आपले पूर्वज एवढे भारी होते की त्यांचा नेट कार्बन झिरो हा शेकडो वर्षापूर्वी ठरलेला होता. इथले नाफाम म्हणून जे फिश, फर्मेंटेड फिश म्हणतो त्याला आम्ही, कदाचित असेल तुम्हाला दाखवतो, एक सिल्क तर आहे तसे, त्या याच्यामध्ये आहे नाफाम. हे 3 वर्ष विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह हे फर्मेंटेड फिश राहू शकतं बोडोलँडमध्ये. त्याचं जीआय केलं. रेणुका मातेचं तांबूळचं केलंय आम्ही फायनल स्टेजला. माहिती आहे तुम्हाला, संस्कृती आपल्या 3-3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ येते. त्याचबरोबर तुळजापूरच्या कवडी माळ्याचं केलं. काय माहिती आहे तुम्हाला कवडी माळ्याची? ही संस्कृती आहे. उगाच नाही, आपल्या पूर्वजांनी 3.5 शक्तीपीठ ठेवले होते. जर तुम्ही नीट काउंट केलं तर त्याला 64 कवड्या एका रेषेच पद्धतीने बांधलेल्या असतात आणि त्या 64 कलांना रिप्रेझेंट करतात आणि त्या तुम्हाला ऊर्जा देतात. पण आपल्याला माहितीच नाहीये ह्या गोष्टीसाठी जीआय आहे. ही सिल्क ह्या गोष्टीसाठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी 170 वर्ष असं लाईफ आहे आणि असं सिल्क वोम मरत नाही. म्हणजे हे अहिंसा सिल्क आहे. तुम्ही कोणाला मारून तुमच्या अंगावर शर्ट नाही घालत आहे. या गोष्टींचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अशा अनेक आहेत. हे सक्सेस स्टोरीज आहेत. छोट्या छोट्या गावातनं जळगाव बनाना आम्ही जेव्हा केल्यानंतर 12 कोटीची केळी एक्सपोर्ट झालेली आहेत. कंदवडी नावाचं गाव आहे जिथे सर्वात जास्त आत्महत्या होते त्या मराठवाड्यामध्ये. आता 3 आमचे झालेत परत. तेव्हा जेव्हा 1 डिसेंबरला मला आमचे 4 ऍक्सेप्ट झालेत जीआय, त्यातले 3 तिकडले विदर्भ आणि मराठवाड्यातले होते. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आणि मी तिथे बघत होतो सर्वात जास्त आत्महत्या तिथे होते शेतकऱ्यांची. प्रीमियम प्राइस तर दूरची गोष्ट, प्राइसच मिळत नाही. मग अशा वेळेला आपल्याला माहिती होतं, आम्ही जेव्हा अभ्यास केला तर अडचणीमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तिथे होत्या. तिथे खारपण पट्टा आहे अमरावतीला, जे कोणी त्या भागातले असतील त्यांना माहिती असेल. आणि माती सगळीच खारी आहे. नैसर्गिकरित्या शेकडो वर्षांपासून तिथे काहीच पिकू शकत नाही. तिथे चना सुंदर पिकतो आणि त्याचं जीआय झालं. आणि ते जीआय झाल्यावर आता दिल्लीमधनं मार्केट त्याला उपलब्ध झालं. सो हाऊ यू कॅन रीच द ग्राफ थ्रू युअर प्रोफेशन, देअर इज यू हॅव टू अंडरस्टँड. सो तिथल्या मराठवाड्याचा एक जमान्यामध्ये तिथे सुद्धा आत्महत्या जास्त होती. एक्सपोर्ट तर सुरू झाला. आता या वर्षीची परिस्थिती अशी आली की तिथला सर्व शेतकरी म्हणायला लागला, आम्हाला सर निर्यात करायचीच नाही, आम्हाला इथेच चांगले पैसे मिळायला लागले. व्हॉट यू कॅन डू थ्रू युअर प्रोफेशन इज इम्पॉर्टंट. आजरा रंगसा, दोज वर फ्रॉम द कोल्हापूर दे कॅन अंडरस्टँड. फक्त 35 गावात येणारा दाबोळी नावाच्या गावात सुरू झालेला 2 ऍसिटिलीन कॉफी सगळ्यांना बासमती माहिती आहे. पण नॉन बासमती अरोमॅटिक राईस याचे आम्ही महाराष्ट्रातनं 4 केलेत. आंबेमोड तांदूळ केला पुण्यातला. एक जमान्यामध्ये आंबेमोड तांदळाची पेज लहान मुलांना दिली जायची, कारण का ते बाळ असं गोंडच दिसावं म्हणून. एवढी तर औषधी असायचं ते. पण नामशेष होत चालला होता. अशा अनुषंगाने तुम्हाला इतपत उपयोगाचा तो रेजिस्टर्ड झाला आणि आता परत शेतकरी त्या दिशेने जायला लागलाय. सो हे असं रिव्होल्युशन करणं. स्ट्रॉबेरी बद्दल बोललोच होतं. वायगावची तरमणी, अलिबागचा सांगितलं. हे 2015-16 यू कीप ऑन डुईंग युअर वर्क, गॉड इज वॉचिंग यू. तुम्हाला कुठून कोणी बघत असतं आणि त्यातून तुम्हाला रिवॉर्ड्स मिळत. यू डिड नॉट टू बी अ सोल्जर. तुम्हाला सैनिक होता नाही आलं तरी चालेल, परंतु तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मधनं तुम्ही तुमच्या देशाची सीमा संरक्षित करू शकता. मला सौभाग्य मिळालं काश्मीरपासून वेस्ट बेंगॉल पर्यंत ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची सीमा संरक्षित करण्याचं. हे सगळे वेगवेगळ्या राज्यातनं केलंय. ह्या सगळ्या सीमा संरक्षित झाल्यात. काश्मीरचं डोडा मशरूम असो, ते वेस्ट बेंगॉलचं तुमचं सुंदरबन हनी असो, लडाखचं छंग असो, ते हे पण स्टार्टेड फ्रॉम पुणे विथ स्टुडंट ॲज अ प्रोफेसर.
That's why ma'am say, and I appreciate, and I'm really happy to say I am a teacher. मला आवडतं, मला शिक्षक म्हणाला, आणि मी संधी साधतो कधी गप्पा मारायला मिळेल. त्यामध्ये दुसरा पण एक हेतू असतो. मुलं देशपांडे म्हणतात मास्तर तो असतो, तो कोणाला तरी दिवसभर एकदा तरी कोणाला तरी पकडतो, त्यांना लेक्चर देत नाही, तोपर्यंत त्याला झोप येत नाही. आज मला सांगितलं. थँक्यू मॅडम. महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करायला सुरुवात झाली. आता 59 GI प्रत्येक जिल्ह्याचं कव्हर. हे सगळे मॅप उपलब्ध राहतील. तुम्ही हवं तर तुम्हाला पाहिजे असेल तर मॅमकडे नंबर घ्या, माझा ईमेल ID घ्या, मी तुम्हाला पाठवून देईल. सगळे युट्यूबच्या सहज उपलब्ध आहे. युट्यूबला आहेत, आर्टिकल्स आहेत, त्या वेबसाईटमध्ये आहेत, तुम्हाला सहज उपलब्ध गोष्टी आहेत. आणि प्रत्येक गोष्टी ही सक्सेस स्टोरी आहे. मगाशी मी डाळीबद्दल नाही बोललोय, ती नंदुरबारची, तुम्ही तिथले आहात सर, नवापूरची डाळ आम्ही केली 100 जाती, आणि त्याचा आता इतका सुंदर ब्रँड तयार झाला की अनपॉलिश डाळ. इथे पुणेकरांना अशी सवय लागली होती की लाल अशी पिवळी दिसणारी डाळ म्हणजे एक नंबर, पण त्यांना माहित नाहीये ती जेव्हा डाळ मिल मध्ये जाते तेव्हा 100 डिग्री टेम्परेचरला जाते आणि त्याचं प्रोटीन कंटेंट त्याचे 99 होता. मग तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही. मग तो प्रमोट सुरू केलं तर जी जात्यावर दळणारी अनपॉलिश डाळ, जी 40 डिग्रीच्या वर जात नाही, ती डाळ अप्रतिम. आणि आता लोक म्हणायला लागले अनपॉलिश डाळ इज अ बेस्ट. So intellectual property leads to the brand, and that brand gives you the value. This is what think globally, act individually. मला सुदैवाने 9 मंत्री परिषदा WTOच्या अटेंड करायची सौभाग्य मिळालं. जिनेवा असो, अर्जेंटिना असो, इकडे या विषयावर आम्ही प्रबोधन करायचा प्रयत्न केलाय. WTO मध्ये सुद्धा आम्ही पोझिशन पेपर इंडियन GI टाकले. पण इथे जेव्हा संधी मिळते ना, तेव्हा खरा आनंद मिळतो. कारण का मला हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे याच्या इतकं आनंदाचा घट कुठला असू शकतो. पण तिथपर्यंत थांबू नका. मी हक्काची विनंती करेल की याला पुढे घेऊन जावं. इथल्या प्रत्येक 100 जणांनी 10 जणांना जरी सांगितलं GI काय, तरी 1000 लोकांपर्यंत GI पोहोचेल. आणि असं नका करू की हे कोल्हापूरचं आहे तर मी पुणे तर त्याच्याबद्दल नाही सांगणार, हे पुण्याचं आहे ना, हे पश्चिम महाराष्ट्राचं तुम्ही विदर्भात नाही, तसं करून चालणार नाही. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, गझनीच्या मोहम्मदाची. त्याला देशातनं त्याचं हाकलून दिलं होतं आणि तो शोधत होता की कुठे राज्य करू आपण, कुठे लूट करू. तो लुटारू होता म्हणून त्याला हाकलून दिलं होतं. तरी त्याची सैनिक भारतात आले, त्यांचा मोरक्या होता, त्याचे घोडे होते. ते घोडे एका शेतात शिरले, त्या शेताचं नुकसान होत होता म्हणून त्या शेताचा मालक बाहेर आला, त्यांना हाकललं. ते घोडे बाहेर जायच्या ऐवजी शेजारच्या शेतात गेले. तो म्हटलं मी कशाला चिंता करू, माझं शेत सुरक्षित आहे. शेजारचं शेत खराब होतं म्हणून त्याचा मालक बाहेर आला, तो घोड्याला हाकललं. बाहेर जायच्या ऐवजी घोडे ते तिसऱ्याच्या शेतात गेले. तो म्हणलं मी कशाला चिंता करू, माझं शेत सुरक्षित. आणि हे सगळं बघत होतं त्या गझनीच्या मोहम्मदाचा मोरक्या. तो जोरात ओरडला, मिळाली जागा जिथे आपण लूट करू शकू, जिथे आपण राज्य करू शकू. बाकीच्यांना कळलं नाही. म्हणजे कसं काय म्हणताय तुम्ही हे? तो म्हणतो इथे बघा, इथे प्रत्येक जण आपापला विचार करतो आणि यांना तोडणे, जोडणे आणि लुटणे खूप सोपं आहे. आणि त्यानंतर गझनीच्या मोहम्मदानी भारतावर 17 वेळा आक्रमण केलं आणि सोने की चिडिया कहनेवाला भारत लुटता गया. आपल्याला तसं नको होऊन द्यायला. कोल्हापूर पण माझा आहे, पुणे पण माझं आहे, विदर्भ पण माझं आहे, हा देश माझा आहे, मी देशाचा आहे, असं आपण विशेष करू. विथ दिस थँक्यू व्हेरी मच. 11 प्रोडक्ट गव्हर्नमेंटनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. सुरुवात आहे. गुड इज एनिमी ऑफ ग्रेट. आय एम रिअली थँकफुल टू प्रिन्सिपल, थँकफुल टू द पाटील मॅम, थँकफुल टू द ऑर्गनायझर. आणि 4 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मिळालं त्यामुळे माझं प्रोफेशन पण कंटिन्यू राहिलं. थँक्यू व्हेरी मच. And is anyone having any question or reflection? You can just ask to sir. इकडून कुठून? मला एक प्रश्न आहे. Sir, I'm Professor Dr. Sangeeta Ahiwale from microbiology. प्रश्न माझा असा आहे सर की
बऱ्याच वेळेला म्हणजे फ्लावर हे व्हेजिटेबल बऱ्याच जणांना आवडत नाही. पण असं बघितलं गेलं, मी वाचनात माझ्या असं आलं की फ्लावर 2 प्रकारचे आहेत. एक तो छोटा पिवळ्या रंगाचा फ्लावर आणि जो मार्केटमध्ये जास्त विकला जातो तो मोठा, साईजला मोठा असणारा पांढऱ्या रंगाचा. आणि जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की काहीच शेतकरी छोटा फ्लावर त्याचं उत्पादन घेतात, पण बरेचसे शेतकरी मोठ्या फ्लावरचं उत्पादन घेतात. आणि मोठा जो काही फ्लावरचं ते साईज आणि ते त्याच्यावर जास्त पेस्टिसाइड असतं, ते मारतात जास्त त्याच्यावर पेस्टिसाइड, पण तरी त्याची डिमांड जास्त आहे. हा छोटा जो फ्लावर आहे त्याचं वाण आता संपत चाललंय असं माझ्या ऐकण्यात आहे. आणि याचं काही पेटंट वगैरे किंवा GI झालेलं आहे का? कारण ते घ्यावं असं मला वाटतं, कारण त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त आहे. 100% मी सहमत आहे मॅडम तुमच्याशी. तुम्ही मायक्रोबायोलॉजीचे आहात म्हणून छान प्रकारे तुम्ही मायक्रो लेव्हलपर्यंत त्याचा विचार केलाय. तर छोटा आहे म्हणजे आपल्याकडे, मी परत आंबेमोरचं उदाहरण देऊन मला उत्तर देईल. काम केलं पुण्यामध्ये, मुळशी आणि मावळ हा जो भाग होता तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस यायचा. सगळ्यांना दिसतोय का मी? नाही तर उभा राहून बोल, कसं मास्तरांनी उभा राहूनच बोलावं असं पायंडा असू शकतो. आंबेमोरच्या तांदळाच्या वेळेस काम करताना आम्हाला लक्षात आलं की तिथे गायरान होते, मुळशी आणि मावळा, आणि तिथे गाया चरायला जायच्या आणि त्यांचं शेणखत तिथे पडायचं. त्या शेणखतामुळे आंबेमोरची दांडी अशी 7-7 फूट यायची आणि तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस असायचा. ती दांडी पडायची नाही कारण का खाल्लं शेणखत त्या दांडीला धरून ठेवायचं. नैसर्गिकरित्या त्याला सेंद्रिय खत मिळायचं, गाया चरायच्या, गोमूत्र मिळायचं. व याचा हे असं झाला, जसं जसं गाया कमी म्हणूयात किंवा गायरान आता मोठ्या मोठ्या शिक्षण सम्राटांनी विकत घेतलेत किंवा फुकट घेतलेत, वॉट एव्हर इट मीन्स, आय डू नॉट वॉन्टेड टू गो टू दॅट. तर त्या गायरानच्या गाया कमी झाल्या, शेणं कमी मिळाली गेली, त्याच्यामुळे दांड्या पडायला लागल्या. आणि दांड्या पडायला लागल्या म्हणून शेतकरी विद्यापीठांकडे गेले, शेती ऍग्रिकल्चर विद्यापीठांकडे, आणि त्यांनी इंद्रायणी नावाचं वाण डेव्हलप केलं. मग ते 3.5 फूट यायचं, 4 फूट यायचं, ते पडायचं नाही. तुमचं फक्त इथे उलट आहे, तुमचा कॉलीफ्लॉवर छोटा आहे, मोठा त्यांनी हायब्रिड आणला. इथे मोठा दांडी होती आणि ती जास्त म्हणजे जास्त एकरामध्ये कमी प्रोडक्शन होतं, परंतु त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त होती. इथे तुमचं प्रोडक्ट कमी आहे, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे, हायब्रिड करून त्याला नक्की केलंय, कारण का लोकांना त्यामुळे मोठ्या मोठ्या याच्याकडे ते जाण्याचा दुर्दैवाने प्रयत्न करतात, पण ते खोटं असतं. तर या इकडे इंद्रायणीमध्ये 50% न्यूट्रिशन व्हॅल्यू तयार झालं. तसा आरोमा गेला. म्हणजे आंबेमोरचं असायची पेशवे किंवा त्यांच्या आधी आंबेमोर तांदळाची पंगत म्हणजे शाही मेजवानी असायची, आणि ते असं तांदूळ पकवला केला की असा अर्धा किलोमीटर घमघमाट यायचा. तर थोडक्यात पारंपरिक वाणांना GI मिळू शकतो. तुमचा कॉलीफ्लॉवर कुठला असेल तिथला सांगा, आपण त्याचा GI घेऊ, आणि आपल्याला ह्याचं सुद्धा प्रबोधन करावं लागेल. तुम्ही आजपासनं माझी एक हक्काची विनंती, 15 मिनिटं देऊ शकाल का? असं जर असेल तर 15 मिनिटं फक्त परंपरेवर चर्चा करा, पारंपरिक वाणावर चर्चा करा, आणि आपल्या शत्रूला 15 मिनिटं दूर ठेवा. त्याला म्हणतात मोबाईल. असं करता आलं तर बघा. त्याचा वापर करा आमचं युट्यूब चॅनल फुकट बघण्यासाठी. अगदी सोपं, तुम्हाला मिळतं का बघा, गणपती विचारतो, नाव टाका बरं गणेश शिंदे. माझं नाव लोक टाईप करता येत नाही लोकांना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. HING म्हणजे H फॉर हाँगकाँग, I फॉर इंडिया, फॉर मुंबई, G फॉर गोवा, E फॉर मदर, I फॉर इंडिया, R फॉर रशिया, E फॉर इंग्लंड. कुठेही मी अमेरिकेला घेतलं नाही. अमेरिकात सोडतो माझी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि मला त्याला घ्यायचं नाही. सो थँक्यू फॉर सच अ ब्युटिफुल क्वेश्चन. मिळालं का मॅडम? तुम्ही बहुतेक बघताय, मिळालं का? सापडलं आहे त्याचं? अरे वा, थँक्यू गुगलाचार्य. नमस्ते, माझा एक क्वेश्चन आहे. पहिल्यांदा मी सरांचं आभार मानतो मंगळवेढा नगरीच्या वतीनं, कारण मंगळवेढ्याच्या ज्वारीला आपण GI मालदांडी, आणि मी मंगळवेढ्याचा या ठिकाणी एक प्राध्यापक म्हणून काम करतो या महाविद्यालयामध्ये. माझा प्रश्न असा होता सर
की जर समजा एखादी व्यक्ती भारतातली कायम रहिवासी आहे किंवा इंडियन सिटीजन आहे, परंतु ती अमेरिकेमध्ये गेली किंवा जपानमध्ये गेली आणि त्या व्यक्तीनं जर त्या ठिकाणी इंडियन प्रॉडक्टच्या अनुषंगानं जर जपानमध्ये त्या ठिकाणी त्या प्रॉडक्टवरती जर पेटंट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा हा जपानला होईल का इंडियाला होईल, आणि त्या व्यक्तीला त्याबद्दल आपण अलर्ट करणं गरजेचं आहे का? अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि इंटरनॅशनल लेवलचा आहे. कसा फायदा जपानला जास्त होईल एका लाईनीत सांगतो. कारण का पेटंट हा आजही टेरिटोरियल राईट आहे. जर आपल्याला दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपल्याला इंटरनॅशनल पेटंट सिस्टीमचं काम बघावं लागेल. सर सांगतील त्याला पीसीटी किंवा पीएलटी अशा इंटरनॅशनल ट्रिटीज आहेत असं म्हणतात. तर तुम्ही तुमच्या प्रश्नाचंच उत्तर दिलं होतं की त्याला अलर्ट करायला पाहिजे का, तर अलर्ट करणंच पाहिजे आणि हा मूर्खपणा थांबला पाहिजे. आपल्या देशाची असेच पहिले आपल्या देशात आपण नोंद करायला पाहिजे आणि मग इतर ठिकाणी जाणं हे कधी पण ज्याला म्हणूयात फायद्याचं ठरेल. हा पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही अतिशय परत मनाला स्पर्श करणारा प्रोडक्ट बोललात जो माझ्या हृदयामध्ये आहे. त्याला आम्ही मालदांडी होती. आणि माहिती का तुम्हाला मालदांडी का म्हणतात त्याला? हा 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 तुम्ही अर्ध्या बरोबर उत्तर सांगितलं सर. मी राहिलेलं उत्तर पुढचं सांगतो. ते मालदांडी म्हणतात. आपले पूर्वज किती हुशार होते. त्यांच्या हुशारीला तोडच नव्हता. त्यांच्या एवढं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पण आपण इतकी आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घेऊन जाऊ शकलो. मालदांडी तिथे मोहन रिसर्च सेंटर आहे सर. त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स मिळतील. माल देणारी दांडी म्हणजे त्यांनी वरचे कणस खाल्ल्यानंतर जो खालचा दांडा असतो जो जनावरांनी खाल्ला तिथे जास्त दूध असे रेफरन्सेस त्यात सापडले म्हणून तिला मालदांडी. मगाशी मी घणसाळचा बोललो कोल्हापूरचा. साळ, गण म्हणजे सुवास, साल म्हणजे तांदळाची दांडी म्हणजे सुवास देणारा तांदूळ. आंबे मोहर, ब्लॉसम ऑफ मँगो, त्याला आंब्यासारखं. इतके भारी आपले पूर्वज होते. पण दुर्दैवाने आपल्याला ती त्यांच्या बुद्धीची कल्पनाच नाहीये की आपण दुसऱ्या त्यांच्या प्रॉपर्टीवर लक्ष देऊ असतो की आम्ही दोघं भाऊ आहेत, आम्ही दोघं भाई, हे त्यांचं एक वाडा आहे, हे त्यांची बिल्डिंग आहे, हा त्यांचा फ्लॅट आहे, नव्हे तो गाडी किंवा काय. अरे पण त्यांची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी बघा, तिथे तुम्हाला भरपूर सापडेल. सॉरी. सर ऑर्गॅनिक फर्टिलायझर नव्याने छान प्रकाराने येत आहेत. शिवांबू वगैरे तर माहितीच असेल. त्या दृष्टिकोनातून पावलं चांगली उचलली जात आहेत. म्हणजे जसं हायब्रिड वाहन आहे तसं हायब्रिड जनावर पण निर्माण, पण त्याच्या दृष्टिकोनातून तिथून सुरुवात व्हायला पाहिजे. आम्ही एमपीकेव्हीच्या 15 पेटेंटवर काम केलं, त्यातले अनेक पेटेंट ग्रांट झालेत. त्याच्याबरोबर IITच्या काही फर्टिलायझरच्या याच्यावर काम केलं, त्याचेही ग्रांट झालेले आहेत. खूप चांगली सुरुवात झालेली आहे सर देशामध्ये. आणि तुमचा प्रयत्न कळायला लागलेला जेव्हा म्हणतो ना, जोपर्यंत फटके बसत नाही ते फटके आपल्याला डायबिटीस मधनं, ते फटके आपल्याला बीपी शुगर याच्यामधनं बसलेत, मग आपल्या कॅन्सर मधनं, मग आपण तुम्ही म्हणलं तो उलटा प्रवास आणि तिथे पेटंट घेतलं पाहिजे आणि यांना दिलं नाही पाहिजे. आणि ऑर्गॅनिकच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेल, आम्ही एक इक्वेशन तयार केलं, GI इज बियॉन्ड ऑर्गॅनिक. तो नॅचरली आहे, मालदांडी नॅचरली आहे. आणि केवढे हुशार होते आपले पूर्वज, नावापासनं तिथे प्रोडक्ट पर्यंत. काय म्हणजे ज्वारीची भाकरी आता एक्सपोर्ट वाट बघतात तिथे परदेशात. आणि आम्ही चपाती आणि ब्रेड आणि सोकॉल्ड, माहित नाही मी कोणत्याही दुकानाचं नाव घेणार नाही, असं म्हणतात की बरेच तरुणांना मॅकडोनल्ड, पिझ्झा काय ते असतं ना ते, बर्गर. पण सर आता उलट छान प्रवास झालाय. आम्ही शोधत जातो पिठलं भाकरी खायला 300 रुपये देत. येस, नाही तर सरांचा वेळ आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल आस्पेक्ट शिकायचे. एक प्रश्न मला विचारायचा सर, म्हणजे अकॅडमिक पेटंट आणि कमर्शियल पेटंट यातला नेमका फरक जरा व्यवस्थित जरा. असं नाव नाहीये सर अकॅडमिक पेटंट आणि कमर्शियल पेटंट. एक पेटंटच कन्सेप्ट आहे, पण तुम्ही अकॅडमिक मध्ये असाल तर तुम्ही फाईल केलात
तुम्ही अकॅडमिक म्हणून तुम्ही त्याला जोड देता. पण पेटंटच असतं. पेटंट कायदा 1970 जो सांगतो नवीन संशोधन केलं तर तुम्हाला पेटंट मिळू शकतं. पण तुम्ही जर प्रोफेसर म्हणून केलात, विद्यार्थी म्हणून केलात, तर तुम्ही त्याला इंडस्ट्री म्हणून कसं देता येईल त्यावेळेला ते कमर्शियलायझेशन होईल. आणि जर तुम्ही नाही केलं तर तुमचं पेटंट वाया जाऊ शकतो किंवा रिन्यू होऊ शकतं आणि ते जास्त घातक आहे. Thank you very much. It was indeed a wonderful session. So your contribution in gaining and emphasizing about a geographical indication will not only bring the worldly recognition, but it will also lead to the economic development. Am I right? It's absolutely right. Yeah. And thank you so much for the enlightening session. You have indeed set the tone for today's workshop, and even you have inspired us to delve deeper into the fascinating domain. And I again congratulate to you for delivering us such a beautiful lecture. Thank you so much. And I request to Chairman of today's workshop, Honorable Principal Dr. Arun Andoye sir, to deliver your speech. सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली ॲडव्होकेट गणेश हिंगमिरे सर बोलल्यानंतर बोलण्याचं काही कारण नाहीये, पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 2 मिनिटं मी बोलणार आहे. अतिशय ऊर्जा देणारं, अतिशय सगळ्या फॅक्ट्स आपल्या समोर मांडणारं, आणि मला म्हणता येईल की आपल्या सगळ्यांना जाग करणारं असं भाषण सगळ्याच पुराव्यानिशी दिलेलं आहे. म्हणजे आता तरी आपण जाग झालं पाहिजे. कारण का तर आपण सगळे शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहोत आणि एका वेगळ्या फ्रंटवर आता आपण आहोत. म्हणजे सगळीच माणसं आत्ताच प्रत्येक महाविद्यालयात सर शासनाच्या पत्रामुळं आणि विद्यापीठाच्या पत्रामुळं आम्ही स्कूल कनेक्ट वगैरे NEP 20 याच्या संदर्भातलं काम करतोय. आणि ह्या सगळ्या कामाचा जर विचार केला तर तुमच्या आजच्या विषयाशी ते फार संबंधित अशा स्वरूपाचं आहे. आपल्याला बदलायचंय आणि आपल्याकडे असणारा एवढा मोठा खजिना ठेवा आपल्याला अजून कळत नाहीये. म्हणजे मला बऱ्याच वेळेला भाषण ऐकताना खूप 1000 वेळा आठवण आली की रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली आणि आशिया खंडातली म्हणायला काय हरकत नाही. अनेक लोक उल्लेख करतात की सगळ्यात मोठी संस्था, आशिया खंडात एवढी मोठी संस्था नाहीये अशा स्वरूपाची, ज्याच्या 750 ब्रांचेस आहेत. अनेक लोकांनी सर आम्हाला खूप खूप मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीज दिल्या, म्हणजे त्या प्रॉपर्टीज आम्हाला सांभाळता आल्या नाही आणि बऱ्याच ठिकाणी आमचे प्रश्न आहेत. पण त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टी बरोबर जर कमी IPRची तुलना केली तर वी लूज इन अ ह्यूज अमाऊंट. म्हणजे आम्ही ती पण प्रॉपर्टी कल्टिवेट करू शकलो नाही. लाईफ मेंबर इथं बसलेत आपले हिंगणे सर आणि सगळेच कार्यकर्ते आहेत, रयत सेवक आम्ही त्याला म्हणतो, सगळेच इथं रयत सेवक आहेत. आमचं पहिलं काम आहे की आपल्या प्रॉपर्टीज आपण नर्चर करायच्या, कल्टिवेट करायच्या, सांभाळायच्या, संवर्धन करायचं. याच्या संदर्भात संस्था सतत बोलते. शासनाचं सुद्धा तीच जबाबदारी आहे, विद्यापीठाची ती जबाबदारी आहे. आणि या वर्गात किंवा आजच्या या सभागृहात किती मोठी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलचा विचार करायला लागलो मी की किती मोठी प्रॉपर्टी आहे. कांट इमॅजिन, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. एकटे हिंगमिरे सर एवढं करू शकतात. मला असं वाटतं की फार महत्वाची गोष्ट सर आपण आज मांडलेली आहे. यामुळं या विचारात या मंडळीला ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हा विचार पुढे नेण्याच्या संदर्भात एक एक माणूस काय देऊ शकेल. म्हणजे मानसशास्त्रज्ञ इथं 2 बसलेले आहेत समोर, एक आमच्या कॉलेजचे आहेत, एक दुसऱ्या कॉलेजचे आहेत, आणि ते सांगू शकतील की किती प्रमाणात आपण आपली बुद्धिमत्ता वापरतो आणि ती सगळी जर वापरली तर किती मोठं काम होईल, आणि त्याच्या क्षेत्रात आणि आवडीच्या संदर्भात वापरली तर किती मोठं काम होईल. घराच्या आजूबाजूला काय असतं आणि गावात काय असतं याचा जरी फक्त विचार करायला सुरुवात केली तर फार मोठ्या प्रमाणात GI आपण फाईल करू शकू, फार मोठ्या प्रमाणात पेटंट आपण फाईल करू शकू. तुम्ही रयत ब्रँड नावाच्या संदर्भातले असोसिएटेड प्रोडक्ट्स आहात, त्याच्यामध्ये तुम्ही काम करत आहात. मला असं वाटतं डॉक्टर भोसले सर, तुम्ही तुमच्याबद्दलची कृतज्ञता आहे, सरांच्या बद्दलची कृतज्ञता आहे, आणि 2 तज्ज्ञ मंडळी आता आपण ऐकणार आहोत. मला असं वाटतं की कांतीलाल नागरे सर सुद्धा अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे. सरांच्या बद्दल तर काय बोलायचं, म्हणजे आम्हाला खूप वेळा वाटतं. डॉक्टर सविता पाटील मॅडम सातत्याने सांगतात, मी पण सरांच्या ऑफिसला जाऊन आलो,
काही माणसांची टीम या संदर्भात सर काम करते आणि त्यांची तळमळ इतकी मोठी आहे, ही तळमळ फक्त देशासाठीची आहे. रयत शिक्षण संस्थेने सुद्धा अशाच पद्धतीचा विचार केला की माझ्या देशामध्ये मला जर का शिक्षणाच्या संदर्भातलं काम केलं तर कॉन्ट्रीब्युशन इन नॅशनल डेव्हलपमेंट जो मुद्दा म्हणतो आपण, फार मोठं काम महाराष्ट्राच्या पटलावर रयत शिक्षण संस्थेचं आहे. आणि तुमचं मार्गदर्शन सर, आपण एकदा रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुद्धा आम्हा प्राचार्यांना भाषण दिलेलं होतं आणि म्हणून सरांच्या संदर्भात आपण जोरदार टाळ्या एकदा वाजवूयात. आणि एकच हात जोडून सगळ्याला विनंती मला करायची की हा विचार थांबवू नका. विद्यार्थी आहेत, तरुण विद्यार्थी आहेत, ऐकलंय त्यांनी, ते अजून 30 वर्ष 35 वर्ष नवे 100 वर्षापर्यंत तुम्ही पुढे जाणार आहात. आणि मग त्याच्यासाठीचा विचार जर आता हिंगमिरे सरांचा हा विचार शेकडो त्यांच्या युट्यूबला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि अध्यक्षीय भाषण मी फार लहान आहे सर तुमच्या या सगळ्याच्या समोर, ही सगळी तज्ज्ञ मंडळी इथं आहेत. हा विचार घेण्याच्या संदर्भात फक्त भोसले सरांचा आणि माझा संकल्प, त्याच्या टीमचा आणि आमचा संकल्प झाला आणि त्याला एक चांगलं रूप देण्याच्या संदर्भातली पहिली या संदर्भातली ही महत्वाची गोष्ट घडली. त्यांच्या भाषणामुळे आम्हाला खूप मिळालं आणि ते आपण पुढे घेऊन जाऊयात एवढंच या निमित्ताने म्हणेन. आणि सरांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय कन्या. Thank you, sir, for your valuable speech. I request Dr. Neelkantha sir to deliver vote of thanks. थँक्यू मॅम. व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष, या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अरुण आंधळे साहेब, माजी ऑडिटर शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सर, या ठिकाणी प्रमुख बीजभाषक श्रीयुत गणेश हिंगमिरे सर, त्याचप्रमाणे दुसरे स्पीकर आमच्या आज उपस्थित असलेले कांतीलाल नागरे सर, त्यासोबतच त्यांचे सहकारी आणि तिसरे स्पीकर आपले श्रीयुत डॉक्टर रिंकेश कुरकुरे सर, या निमित्ताने उपस्थित असलेले आपले सर्व सहकारी, की ज्यामध्ये आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय हिंगणे सर, रयत शिक्षण संस्थेचे अजीव सभासद, त्याचप्रमाणे आमच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर संगीता ऐहोळे मॅडम, प्रोफेसर डॉक्टर कामिनी सुर्वे मॅडम, डॉक्टर मारुती केकाने सर, या कार्यशाळेचे आयोजनामध्ये खूप चांगला प्रमुख सहभाग असलेले कुशल सर आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर, सर्व बंधू भगिनींनो आणि जे विद्यार्थी रिसर्चर्स, आपण सर्व, मी आपणासमोर आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. खरं म्हणजे आभार व्यक्त करणे ही एक औपचारिकता आहे. त्याहीपेक्षा सर मी इथं ऋणी राहणं पसंत करेन. याचं कारण असं आहे की सामान्यतः आपल्याकडे कोणताही विषय असेल तर ते एक भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा आपण एक गौरवगाथा गात असतो. आजचा विषय जो आहे तो भविष्याचा वेध घेणारा विषय आहे आणि त्यामुळेच मी असं म्हणतोय की ऋणी राहणं पसंत करेन. कारण हिंगमिरे सर, आपण इतक्या व्यस्त आपल्या वेळापत्रकामधून वेळ काढलेला आहे. ही केवळ औपचारिकता नाहीये सर, मी खऱ्या अर्थाने म्हणतोय. आणि कारण खरं तर एक आतून सर्वांना जागा होणारी आणि आपल्या स्वतःच्या स्वाभिमान खऱ्या अर्थाने जागा करण्याची एक खूप मोठी उद्बोधक अशी आपण एक स्पीच या ठिकाणी दिलं. त्याबद्दल मी ह्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने, दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यशाळेच्या ह्या उद्घाटन सत्रासाठी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले ते आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर आंधळे साहेब, त्यांचाही मी ऋणी आहे. दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य आंधळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे भोसले सर, यांनी दोघांनी या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला आणि आमच्या सगळ्या दोन्ही टीम कडून काम करून घेतलेलं आहे. मी त्यांचा इथं आभार व्यक्त करतो आहे. मी हे आभार आपल्या सर्वांच्याच वतीने करतो, कारण इतक्या चांगल्या विषयावर आपल्याला एक चांगली कार्यशाळा इथं आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे इतर सर्वच घटक जे आहेत की ज्यांनी हे कार्यशाळा, आताचे सेशन देखील आयोजित करण्यामध्ये जे काही त्यांनी आपल्या सर्वांना मदत केलेली आहे, प्रयत्न केले, ते सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि समोर उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी बंधू भगिनी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने हा सेशन संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.